आता पत्रकारितेमध्ये मी गेल्या 32 वर्षापासून पूर्ण वेळ काम करतोय. बरोबर. जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जन्म झाला नव्हता तेव्हा फक्त प्रिंट मुद्रित माध्यम होतं. तेव्हापासून मी तेव्हाचं सरकार म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासून ते आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापर्यंतचा सर्व काळ जो राजकीय प्रवास आहे महाराष्ट्र राज्याचा तो मी स्वतः जवळून या माध्यमातून अनुभवलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये शरद पवारांसारखे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर युतीचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नंतर आघाडीचं सरकार आलं, त्याच्यामध्येही अनेक वेगवेगळे मुख्यमंत्री झाले. पृथ्वीराज चव्हाण झाले, सुशीलकुमार शिंदे झाले, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख. परंतु पूर्वी जो पत्रकारांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये जो समन्वय होता, संवाद होता, तो आता मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. त्या काळामध्ये काही एथिक्स पाळले जायचे. पत्रकार आणि राजकीय कोणीही व्यक्ती असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, पत्रकारांना त्यांचं एक वेगळं मानाचं स्थान होतं. त्यांच्याशी ते सर्व गोष्टी शेअर करायचे, ऑन रेकॉर्ड, ऑफ द रेकॉर्ड, सगळ्या गोष्टी. पत्रकारही तेव्हा स्वतःचे एथिक्स पाळायचे, काय छापायचं काय छापायचं नाही. आणि कितीही जवळचा कोणी राजकीय नेता असेल, त्याच्या जर चुका असतील तर त्या चुकांवर बोट ठेवण्याचं काम ते धाडसाने पूर्वीचे पत्रकार करत होते. त्या काळचे राजकारणी अगदी व्यक्तिगत वैर पत्रकारांबद्दल किंवा दुश्मनी पाळणं, त्याचा सूड उगवणं असे प्रकार त्या काळामध्ये नव्हते. गेल्या 10 वर्षाच्या काळात म्हणजे 2014 नंतर जसं सत्तांतर झालं त्यानंतर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल माध्यम याचं झपाट्यानं पुढं आलं आणि त्यानंतर राजकीय संघर्ष जो सुरू झाला तो इतक्या खालच्या थराला गेला की त्यामध्ये पत्रकारांना प्रचंड प्रमाणात बायस करण्याचा प्रयत्न, एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणावर झाला.